नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये 10 सर्वात कमी कट ऑफ जाणारे बी-ए-एम-एस प्रायव्हेट कॉलेजेसबद्दल चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन की महाराष्ट्रामध्ये टॉप 10 असे कोणते कॉलेजेस आहेत, ज्याचे कट ऑफ सर्वात कमी जात असतात, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडून जाणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबतच जे बेल आयकॉन आहे ते पण हिट करून द्या. जेणेकरून जे पण इम्पोर्टंट व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी मिस झाले नाही पाहिजे. त्याच्यासोबतच आज आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. जे पण तुमचे मार्क्स असतात, जे पण तुमचे डाऊट असतात ते सगळं काही या लाईव्ह सेशनमध्ये काय होणार आहे क्लिअर होणार आहे. तर लाईव्ह सेशनला सुद्धा काय करून घ्या तुम्ही, की नोटिफाय मी असं करून द्या जेणेकरून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ठीक आहे. तर आपण चर्चा करून घेऊया, की 10 सगळ्यात कमी कट ऑफ असलेले कॉलेजेस कोणते आहे महाराष्ट्रामध्ये. तर एक-एक करून आपण सगळ्या कॅटेगरी वाईज डाटा सुद्धा तुमच्या समोर आणलेला आहे. हा कट ऑफ असतो, हा कट ऑफ एवढा जात असतो सगळ्यात ते 10 सगळ्यात कमी कॉलेजेसचा हा डाटा आहे कॅटेगरी वाईज. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट सगळ्यात अगोदर, की कोणते-कोणते कॉलेजेस आहे ज्यांचे कट ऑफ सगळ्यात कमी जात असतात महाराष्ट्रामध्ये. हे प्रायव्हेट कॉलेजेस आहे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप भेटत असते का? तर हो, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप भेटत असते. जर का तुम्हाला टोटल खर्च किती लागतो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ते जाणून घ्यायचं असेल, तर बेल आयकॉन दिलेला आहे. बेल आयकॉन सॉरी व्हिडिओ आयकॉनवरती क्लिक करून ते तुम्ही बघू शकता अथवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, की टोटल खर्च किती लागतो महाराष्ट्रामध्ये बी-ए-एम-एस करण्यासाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, कॅटेगरी वाईज. तर आता आपण बघून घेऊया. तर पहिला कॉलेज जो आहे ज्याचा कमी कट ऑफ जात असतो तो आहे भोजराज बोंडकर. ठीक आहे. कुठला कॉलेज आहे हा? भंडाराचा हा कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे एस-एस-व्ही-पी हट्टा. एस-एस-व्ही-पी हट्टा हा हिंगोलीचा कॉलेज आहे. त्याच्यानंतर आदित्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कुठला कॉलेज आहे? तर हा बीडचा कॉलेज आहे. त्याच्यानंतर गोष्ट केली आपण तर गुरु मिश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कॉलेज कुठला आहे? तर हा कॉलेज आहे आपला जालन्याचा. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट शिवंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. तर शिवंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आय थिंक साताऱ्याचं आहे. त्याच्यानंतर डामजी पोसला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा नंदुरबारचा कॉलेज आहे. त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा कुठला कॉलेज आहे? तर हा अ, हां, बुलढाण्याचा कॉलेज आहे आणि आर. शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा पण बुलढाण्याचा कॉलेज आहे. ठीक आहे. तर हे एवढे कॉलेजेस आहेत ज्यांचा कट ऑफ खूप जास्त कमी जात असतो. आता कट ऑफ केवढा जात असतो ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, तर ती सूचना काय आहे, जर का तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल, तर आपली काउन्सिलिंग तुम्ही जॉइन करू शकता. 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली कॉल करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, तर तुम्हाला सखोल कंप्लीट काउन्सिलिंग 2026 ची भेटणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला हात टाकायची सुद्धा गरज नसणार. फक्त आणि फक्त तुम्हाला 5 फक्त आणि फक्त तुम्हाला डॉक्युमेंटचं गरज लागणार आहे ते देण्यासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय-काय करू शकतो, तर पर्सनलाइज करियर रोडमॅप तुम्हाला बनवून देत असतो. त्याच्यासोबतच स्मार्ट स्प्लिट अलॉटमेंट सपोर्ट तुम्हाला असतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉलेज आणि कोर्स मॅनेजमेंट मॅचिंग म्हणजे तुमचं मार्कनुसार तुम्हाला कोणतं बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होईल ते यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजवलं जातं. डाउट सॉल्व्हिंग 24/7 म्हणजे एक ग्रुप असतं आपलं त्याच्यामध्ये डाउट सॉल्व्हिंग केली जात असते. WhatsAppवरती एक प्रायव्हेट ग्रुप असतं विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे लागत असतं ते प्रायोरिटी स्टुडंट सपोर्ट तुम्हाला देण्यात येतं इथं. वन टू वन मेंटरशिप म्हणजे स्वतः मी तुमची काउन्सिलिंगमध्ये सहभाग घेऊन स्वतः मी तुम्हाला गाईड करत असतो. त्याच्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते हे असतं तर काय तर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि त्याच्यासोबतच तुमची प्रायोरिटीनुसार तुम्हाला काय केली जाते, तर सपोर्ट दिला जात असतो. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन अँड गाईडन्स तुम्हाला इथं दिला जात असतो. त्याच्यानंतर स्कॉलरशिप आणि फायनान्शियल गाईडन्स सुद्धा तुम्हाला इथं देण्यात येत असतं आणि त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोचिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, चालेल. आता एक-एक करून इथं मार्क मी सांगत नाहीये. मार्क का बरं नाही सांगत आहे? कारण मार्क व्हॅरी करू शकतात, पण ऑल इंडिया रँक जास्त करून व्हॅरी करत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही 5-5 हजार किंवा 10-10 5,000 रँक पुढं करून घ्या. कारण यावेळेस कॉलेजेस नवीन सुद्धा येऊ शकतात. कमीत कमी 3 ते 4 कॉलेजेस नेहमी दरवर्षी नवीन येत असतात. त्या कारणामुळं जेवढे रँक सांगत आहे मी त्याच्या 5,000 तुम्ही प्लस करून द्या. ठीक आहे. आता मार्क जे आहे, मार्क कधी डिस्कस करणार आहोत आपण, तर आज रात्रीच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण 100% काय करणार आहोत, तर मार्क किती पाहिजे तुम्हाला बी-ए-एम-एस कॉलेजसाठी क्लोजिंग रँकसाठी ते सुद्धा आपण आज रात्रीच्या लाईव्ह सेशनमध्ये
काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. कारण आत्तापर्यंत आपल्याला कळालेलं नाही, की किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, जेणेकरून आपण ते सांगू शकतो. तर जेव्हापर्यंत ऑथेंटिसिटी येत नाही, तेव्हापर्यंत मार्क सांगणं थोडं चुकीचं आहे. आता टीम लागलेलीच आहे काम करायला आपली. मार्क किती लागल म्हणून BAMSसाठी. ठीक आहे. तर ऑल इंडिया रँक बघितली आपण तर भोजराज भोंडकर ओपन कॅटेगरीसाठी बघून घेऊया सगळ्यात अगोदर. तर भोजराज भोंडकर 4,83,050. ठीक आहे. आता इथं मार्क जर का सांगितलं मी तुम्हाला तर मागच्या वर्षी या ऑल इंडिया रँकवरती 295 नाही 320 पर्यंत मार्क येत होते. मागच्या वर्षीचा डाटा सांगत आहे मी. त्याच्यानंतर SSVP हट्टा ओपन कॅटेगरीसाठी बघितलं आपण तर 4,18,961. त्याच्यानंतर आदित्य आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 5,03,559 रँकवरती हा क्लोज झाला होता. त्याच्यानंतर गुरु मिश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 4,14,892. त्याच्यानंतर शिवंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 5,11,201. ठीक आहे. या ऑल इंडिया रँकवरती क्लोज झाला होता. त्याच्यानंतर डामजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पोचला म्हणजे नंदुरबारचा हा कॉलेज आहे तर 4,59,986. त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर 4,44,655 ओपन कॅटेगरीसाठी हा क्लोज झाला होता. त्याच्यानंतर राज आर शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा तर 5,44,588 ऑल इंडिया रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर ओबीसीचं बघितलं आपण तर भोजराज भोंडकर मध्ये 4,79,007 या ऑल इंडिया रँकवरती क्लोज झाला होता. त्याच्यानंतर SSVP हट्टा 4,76,432. ठीक आहे. आणि आदित्य आयुर्वेदिक AC बीड साठी 4,73,060. त्याच्यानंतर गुरु मिश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसाठी 4,38,730. त्याच्यासोबतच शिवंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसाठी 5,11,919 वरती हा क्लोज झाला होता ओबीसीसाठी. त्याच्यानंतर रामजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पोस्टला 4,06,22 ऑल इंडिया रँकवरती हा क्लोज झाला होता. त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर 3,83,761. तसंच आर शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणा 5,14,663. त्याच्यानंतर आपण बीजे कॅटेगरीची गोष्ट केली. हे बीजे ओके. तर विजय भोजराज बोडकर 4,01,578 वरती क्लोज झालं होतं. NT2 साठी 4,08,079 रँक वरती, NT2 साठी 3,97,887 वरती, NT3 साठी 4,01,240 साठी, SC साठी बघितलं आपण भोजराज बोंडकर तर 4,02,321 आणि ST कॅटेगरीसाठी 4,02,348 वरती क्लोज झाला होता आणि SC BC कॅटेगरीसाठी 4,39,010 वरती. त्याच्यानंतर SSVP हट्टाची गोष्ट केली आपण तर विजय कॅटेगरीसाठी याचा कट ऑफ काय होता तर 3,09,607. NT2 साठी 3,33,812. NT2 साठी 3,42,085. NT3 साठी 3,74,461. त्याच्यानंतर आपण SC कॅटेगरीसाठी बघितलं तर 4,33,433. ST कॅटेगरीसाठी 6,41,833 आणि SCBC कॅटेगरीसाठी 5,57,140. आता आदित्य आयुर्वेदिक AC कॉलेजचं बघितलं आपण तर आदित्य AC कॉलेजचं बघितलं आपण तर बीजे कॅटेगरीसाठी 3,53,402. NT2 साठी 3,37,674. NT2 साठी NT1 साठी तर NT1 साठी इथं देण्यात आलेलं नाही. का देण्यात आलेलं नाही? कारण इथं विद्यार्थी सिलेक्ट नव्हता झाला. ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही धरू शकता या मार्क्सला. त्याच्यानंतर NT3 साठी 3,68,350. SC साठी 4,67,749. ST साठी 5,63,495 आणि SCBC साठी 4,80,732. आता तुम्हाला इथं एक गोष्ट समजणं अत्यंत गरजेची आहे की हे क्लोजिंग रँक नाहीये. महाराष्ट्रामध्ये हे 10 कॉलेजेस असे आहेत ज्यांची ऑल इंडिया रँक सगळ्यात कमी जात असते, कट ऑफ सगळ्यात कमी जात असतो. तर इथं हे समजून घेऊ नका तुम्ही की याच्यामध्ये जे ऑल इंडिया रँक आली तीच आमची ऑल इंडिया रँक येणार का, त्यावरतीच क्लोज होणार का, तर नाही. काही कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज खूप जास्त व्हॅरी करत असतं हे डाटा. ठीक आहे. फक्त दाखवण्यासाठी मी दाखवत आहे की टॉप 10 कॉलेजेस आहे असे आहे ज्यांचे कट ऑफ ओव्हरऑल कमी जातात. ओव्हरऑल ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर आपण गुरु मिश्रीचं बघितलं तर बीजे कॅटेगरीसाठी 4,57,816. NT2 साठी 3,95,619. NT1 आहे NT2 NT3 चालेल. तर NT2 साठी कट ऑफ म्हणजे त्या कॉलेजमध्ये ओपन सारखा कट ऑफ गेलेला आहे. NT2 साठी NT3 साठी पण ओपन सारखा कट ऑफ गेलेला आहे. आता याच्यानंतर SC साठी 4,63,000 इथे एवढा कट ऑफ गेलेला आहे.
एसटी कॅटेगरीसाठी 6,06,008, एससीबीसी साठी 3,92,264 असा कट ऑफ इथं गेलेला आहे. त्याच्यानंतर शिवंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, तर ओबीसी साठी जर डिस्कस केला आपण, विजेसाठी 5,02,673, NT1 साठी 4,93,413, NT2 साठी 4,42,096, NT3 साठी 5,02,257, एससी साठी 5,08,805, एसटी साठी 7,18,793, एससीबीसी साठी 5,24,710. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण डामजी पोस्टला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, विजेसाठी 4,03,742, NT1 साठी 4,03,456, NT2 साठी 4,15,618, NT3 साठी काढण्यात आलेलं नाही कारण त्याचा कट ऑफ ओपन सारखा गेलेला असेल. एससी साठी 4,09,942, एसटी साठी 6,49,377, एससीबीसी साठी 4,55,681. ठीक आहे. त्याच्यानंतर राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, ठीक आहे. हे बघितलं आपण तर विजेसाठी 3,79,689, NT1 साठी 3,63,664, NT2 साठी 4,10,187, NT3 साठी काढण्यात आलेलं नाही. का काढण्यात आले नाही? कारण ओपन सारखं याचा गट गेलेला असेल. एससी साठी 3,94,800, एसटी साठी 5,83,200, त्याच्यानंतर एससीबीसी साठी 4,46,588. आता सगळ्यात लो कॉलेज म्हणजे सगळ्यात कमी कट ऑफ याचा होता 2024 साली. हा डाटा 2024 सालीचा आहे, 2025 चा नाही. 2025 चा पण आपण लवकरात लवकर तुमच्या समोर आणणार आहोत. तर एवढं इथं लिहून देतो मी 2024. ठीक आहे. चालेल. आता राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणाचा हा कॉलेज आहे, तर 5,44,588. ठीक आहे. आता विजेसाठी 5,31,242 एवढा कट ऑफ याचा गेला होता. पण हे शेवटच्या राऊंड मध्ये आला होता, शेवटच्या म्हणजे 7व्या राऊंड मध्ये आला होता आणि 7व्या राऊंड येईपर्यंत कमीत कमी जे चांगल्या याचे विद्यार्थी होते 4,50,000 पर्यंत जे विद्यार्थी होते त्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतला होता. तर हे एक साहजिक असं समजून घ्या की शेवटी आलेला कॉलेज आहे म्हणून याचा कट ऑफ एवढा कमी गेलेला होता. ठीक आहे. तर हे जे विद्यार्थी होते ते लकीएस्ट विद्यार्थी यांना आपण म्हणू शकतो, ज्यांचं BAMS मध्ये ऍडमिशन झालेलं होतं. कारण जे राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाण्याचं होतं ते 2024 साली शेवटी आलेला होता. एवढं कळालं तुम्हाला? चालेल. आता याच्यानंतर NT1 कॅटेगरीचं सांगितलं तर 5,44,333, NT2चं 5,45,366, NT3चं 5,33,798, SCचं 5,61,382, STचं 7,35,724 आणि SCBCचं 5,64,607 एवढं कट ऑफ याचं गेलेला होता. ठीक आहे. आता बघा, आज रात्री आपण सविस्तरपणे डिस्कस करून घेणार आहोत लाईव्ह सेशनमध्ये की किती मार्क्स आणि किती रँक वरती आपलं सिलेक्शन होऊ शकतं. रँक तर अगोदरच सांगितलेली आहे आपण. तुम्ही BAMS कट ऑफचं व्हिडिओ जे आहे रँक वाईज मागच्या वर्षीचं क्लोजिंग रँक काय होती BAMS साठी ते बघायचं असेल तर इथं क्लिक करून ते तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जर का टोटल खर्च किती लागतो BAMS मध्ये ते बघायचं असेल तर इथं क्लिक करून ते तुम्ही बघू शकतात. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि ते जर का तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अथवा माडा कॉलनी भोकरदन इथे तुम्ही व्हिजिट देऊ शकता. धन्यवाद.